या निमित्ताने एक विषय डावोसचा देखील या ठिकाणी आला. हो, व्हॅल्युएशन चालू केलंय ऑलरेडी. आता जयंतरावने देखील आता जयंतराव यस प्रॉब्लेमच तो आहे की तुम्ही जयंतराव तुमचा प्रॉब्लेम तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता आणि चुकीच्या गोष्टी सांगता. योग्य गोष्टी योग्य लोकांसोबत योग्य वेळी सांगितल्या तर त्या कार्यान्वित होतात. हा, तुम्ही दादांचं ऐकत नाही तुमचा प्रॉब्लेम आहे आणि माझं ऐकत नाही प्रॉब्लेम आहे. तर जयंतराव सारख्या नेत्यांनी तरी राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीवर शंका उपस्थित करू नये. आमचे रोहित दादा वगैरे ठीक आहेत, त्यांनी केली तरी चालू शकतं. ते तुलनेनं तरुण आहेत, म्हणजे ते काही अनभिज्ञात असं नाही, तुलनेनं तरुण आहेत. त्याच्यामुळे तरुण माणसांनी केलं, वरुणनी केलं, चालू शकतं. पण तुम्ही तरी नाही. म्हणून आपले सुप्रसिद्ध गझलकार सुरेश भट काय म्हणतात, साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे, साऱ्याच शंकांची अशी मागू नको उत्तरे, असतात शंकेखोर जे त्यांचे कधी झाले बरे. आणि म्हणून आपण 15,70,000 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचे 54 सामंजस्य करार त्या ठिकाणी केले. यातल्या 45 करारांमध्ये आताच सिरियस प्रोग्रेस आपला झालेला आहे. आणि मला या निमित्ताने सांगायचं आहे की संरक्षण, पेट्रोकेमिकल, पॉलिएस्टर, नवीनीकरण ऊर्जा, बायो एनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्र विकास, रिटेल, डेटा सेंटर, टेलिकम्युनिकेशन, स्टील, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम आयन बॅटरीज, सोलर वेफर, सेल मॉड्यूल्स, आदरातिथ्य, रिअल इस्टेट, पोलाद, डेटा सेंटर, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये हे करार आपण या ठिकाणी केले आहेत. यापैकी उद्योग विभागाने 11,71,000 कोटीचे करार केले आहेत. MMRDAने 3.44 लाख कोटीचे केले आहेत, तर सिडकोने 55,200 कोटी रुपयाचे केलेले आहेत. आणि मला एक गोष्ट सांगितली पाहिजे की राज्याच्या देशाच्या इतर राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातलं अंतर काय आहे. तर आपलं अंतर हे आहे की देशामध्ये झालेला कराराचं गुंतवणुकीत रूपांतरण होणं याचा दर हा 35 ते 45% आहे. पण आपण जर गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रात तो दर बघितला तर तो 80% 91% आहे. म्हणजे आता आपण म्हणालात की आता गेल्या 3 वर्षात एवढे करार झाले, इतके रोजगार तयार होणार होते, ते रोजगार कुठे आहेत. प्रश्न आपला बरोबर आहे. पण आपल्याला देखील हे माहिती आहे की एक इंडस्ट्री करार केल्यानंतर प्रोडक्शन सुरू करून फुल कॅपॅसिटीने चालायला 5 ते 7 वर्ष लागतात. त्यामुळे आज करार केला की उद्या असं नाही आहे.